माननीय पत्रकार बंधू आणि या पत्रकार परिषदेचं औचित्य म्हणजे केवळ उद्या 14 एप्रिल 2025 साली जे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार आहे, या जयंतीच्या निमित्ताने एक वैचारिक खुराक किंवा वैचारिक लोकांना मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन दिनांक 11 आणि 12 या 2 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलन अशा प्रकारचं एक वेगळा प्रयोग डॉक्टर संजय कांबळे सरांनी या ठिकाणी सुरू केला। आणि हा प्रयोग आता जसं बाबासाहेबांची जयंती गेल्या अनेक वर्षापासून साजरी केली जाते, परंतु या जयंतीच्या माध्यमातून साध्य काय होत होतं तर केवळ आणि केवळ नाचणे, उदगणे आणि सेलिब्रेट करणे ह्याच्या पलीकडे बौद्धिक काही मिळत नव्हतं। परंतु मागील 7-8 वर्षापासून या जयंतीची निमित्ताने लोकांच्यापर्यंत ज्या व्यक्तीची ज्या महापुरुषाची जयंती साजरी केली जाते त्या माणसाचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवणं हे जयंती साजरी करण्यापाठीमागचा उद्देश असतो। आज ही खरंच शिवाजी महाराजांच्या नावाने मराठी साहित्य संमेलन बोलवण्याची गरज का पडली? त्याचं कारण असं आहे की सध्या ज्या सामाजिक अवस्थेमधून आम्ही या देशामध्ये वागत आहोत, हा या देशाची सरकार आहे, जी मायबाप सरकार आहे, त्यांनी ते समानता बंधुता ही समाजामध्ये निर्माण केली पाहिजे। ते काम करण्याच्याऐवजी शासन सरकार स्वतःच या समाजामध्ये विदुष्ट निर्माण करत आहे। शिवाजी महाराज केवळ हिंदूचेच होते आणि त्यांनी हिंदूचंच राज्य प्रस्थापित केलं, ते गो ब्राह्मण प्रतिपालक होते अशा प्रकारची विचारधारा त्यांनी त्यांच्या बाबतीत पसरवण्याचा प्रयत्न सातत्याने ते करत आहेत। आणि ज्यावेळेस शिवजयंतीचा प्रश्न येतो, शिवजयंती साजरी केली जाते, त्यावेळेस अफजल खानाचा वध हा प्रामुख्याने दाखवला जातो। मला नम्रतेने असं सांगायचं आहे की अफजल खान जो 16व्या शतकामध्ये होता तो मुस्लिमांचा प्रतिनिधी नव्हता, तो इस्लाम धर्माचा प्रतिनिधी नव्हता। तो औरंगजेबाने या देशामध्ये जे राज्य केले स्वतःच्या राज्यासाठी, शिवाजी महाराज बी सरंजामशाहीमध्येच राजे झाले, राजेशाही झाली, त्यांची बी राजेशाहीच होती। आज हा देश संविधानाच्या माध्यमातून चालतो, त्यावेळेस संविधान अस्तित्वात नव्हतं, राजे आपल्या आपापसात लढत होते, आपापले राज्य वाढविण्याचे, आणि क्रूरपणा तो साहजिक येणार आहे। अनेक राजांनी फक्त औरंगजेबानेच आपल्या भावाला मारलं किंवा औरंगजेबानेच आपल्या बापाला कैदेत टाकलं असं नाही, अनेक राजे महाराजे इतिहासामध्ये उदाहरण घेता येईल की त्यांनी आपल्या भावांना, आपल्या बंधूंची हत्या करून स्वतःचं राज्य बळकावून घेतलेलं आहे। आणि अशा या अवस्थेमध्ये आज हे दाखवण्याची अत्यंत आवश्यकता आहे, गरज आहे ती अशी की शिवाजी महाराज हे केवळ हिंदू धर्माचे अजिबात नव्हते। त्यांच्या विचारसरणीमध्ये कुठल्या प्रकारचा हा हिंदू, हा मुसलमान, हा ब्राह्मण, हा बौद्ध, हा महार, हा मांग अशा प्रकारची विचारधारा त्यांच्यामध्ये कधीच नव्हती। त्यांनी जातीवाद आपल्या राज्याच्या ह्याच्यामध्ये कधीच केला नाही। वास्तविक ते 16व्या शतकामध्ये 21व्या शतकातला जो वैचारिक पातळी आहे ती पातळी त्यांच्याकडे होती आणि त्या माध्यमातून त्यांनी राज्य केलं। त्यांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते, दलित होते आणि अठ्ठापगड जातीचे लोक त्यांच्या ह्याच्यामध्ये मोठमोठ्या पदावर कार्यरत होते। आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये कांबळे सरांचा हा प्रयोग निश्चितपणे उल्लेखनीय आणि काय म्हणतो त्याला असं म्हणता येईल की त्यांना मुबारकबाद देण्याचा, त्यांचं अभिनंदन करण्याजोगं असं त्यांचं ते काम त्यांनी सुरू केलेलं आहे। आणि या माध्यमातून एक वैचारिक शिदोरी तुम्हाला तुमच्या म्हणजे गाठी पडावी अशा प्रकारची इच्छा त्यांची होती। आणि म्हणून औरंगजेब हा मुसलमानाचा प्रतिनिधी नव्हता कधीच, आणि तो त्यांचा प्रतीक नव्हताच मुसलमानाचा, तो इस्लाम धर्माचा बी प्रतीक नव्हता। त्यांनी इस्लाम धर्माचं राज्य केलं नाही। शिवाजी महाराजांनी हिंदू राष्ट्राची निर्मिती केली नाही, त्यांनी सर्व 18 पगड जातीची राज्याची निर्मिती केली आणि त्याच्यासाठी झटले त्यांनी। शेतकऱ्यांचं, शेतमजुरांचं जे शोषण केलं जात होतं ते शोषण सरंजामदारांना, वतनदाराकडून, जागीरदाराकडून केलं जात होतं। वसुली करण्याचं काम जे होतं ते हे सगळे मोठे लोक करत होते, सरंजाम, वतनदार, हिटो, आणि क्रूरता त्यांच्यामध्ये भरली होती। ती क्रूरता शिवाजी महाराजांनी नष्ट केली आणि एक
ठरवून दिलं की इतक्या एकरला, इतक्या क्षेत्राला इतकं सारा तुम्ही द्यायचा आणि तो आमचे माणसं जमा करतील, त्यांना त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं अतिरेक त्यांच्याबरोबर करायचं नाही, त्यांच्यावर जुल्म करायचा नाही, अशा प्रकारची ताकीद त्यांना देऊन सांगितली होती. कुणी बी जर वसुली करण्यासाठी जुल्म केला तर त्याला शिक्षा दिली जायची. आणि शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये अनेक सरंजाम वतनदार जे होते त्यांना शिक्षा दिलेल्या आहेत. आज ज्यावेळेस या देशामध्ये आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि मुसलमान, हिंदू आणि मुसलमान, मशिदीच्या समोर धिंगाणे करणे, मंदिराच्या समोर मंदिराच्या नाव नाही त्या गोष्टीच्या मिरवणुकी काढणे आणि त्या मिरवणुकीची जल्लोषपणा मशिदीच्या समोर दाखवून समाजामध्ये विशिष्ट निर्माण करण्याचं काम स्वतः सरकार करते आहे. आणि म्हणून यावेळेस 16व्या शतकातले विचार जे होते ते आज आपण आपल्या लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. आज ज्यावेळेस आपण संविधानाच्या माध्यमातून राज्य करतो आहोत, समानता आणि बंधुता यावेळेस आपण निर्माण केली होती. गेल्या 50 वर्षापासून ते 2014पर्यंत अशा प्रकारची सामाजिक स्थिती आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये होती. आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रकारची दंगल कधीच झाली नाही हिंदू मुस्लिमाची. तो घडविण्याचा प्रयत्न हे सध्याचं सरकार करतो आहे, जे प्रतिगामी सरकार आहे. आणि म्हणून आता गरज ही भासली, म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाने एक साहित्य संमेलन बोलवायचं, शिवाजी महाराजांचे विचार ठेवायचे, शिवाजी महाराजांचे विचार मुसलमानाच्या बाबतीत काय होते ते त्यांच्यासमोर त्या विद्वान जे आहेत ते वक्ते जे आहे ते मांडतील, त्याचा उहापोह होईल, त्याची चर्चा होईल आणि ही चर्चा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचेल, अशा प्रकारचा एक प्रयत्न आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या शिवछत्रपती साहित्य संमेलनाबद्दल सांगणार आहेत. विशेषतः गेली 7-10 वर्ष झालं विचार संवर्धन महोत्सवाच्या माध्यमातून आपण कळंब शहरातील सर्व समाज बांधवांना एक वेगवेगळ्या समाजातील जे थोर महामानव होऊन गेले त्यांच्या विचाराची शिदोरी येथील सर्व कळंब शहरवासियांना दिलेली आहे. वास्तविक कुठल्याही महामानवाची जयंती म्हटलं की त्यामध्ये उत्सव आणि मिरवणूक वगैरे अशा प्रकारची, आणि त्या मिरवणुकीच्या सीमितच त्या जयंत्या राहत होत्या. परंतु आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजयजी कांबळे सर यांनी असं ठरवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण साजरी करत असताना नुसती मिरवणूक काढून याच्यामध्ये काही साध्य होणार नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं आपण आपल्या समाजातील सर्व समाज बांधवांना एक पूरक असे विचार, समाजाच्या हिताचे विचार देता आले तर तो आपण प्रयत्न करू. आणि गेली 10 वर्ष झालं, 7-10 वर्ष झालं विचार संवर्धन महोत्सवाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन याच्यावरती व्याख्यानं झालं, त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्यावरती व्याख्यान झालं, संत रविदास यांच्यावरती व्याख्यान झालं. म्हणजे असे अनेक महापुरुषांचे विचार समाजाच्या जडणघडणीमध्ये किती महत्त्वाचे आहेत आणि ते किती उच्च होते ते पोचवण्याचं कार्य येथील कळंब शहरामध्ये संजय कांबळे सरांच्या माध्यमातून विचार संवर्धन महोत्सवाचा एक भाग म्हणून मी त्यामध्ये होतो. आणि आपण यावर्षी एक आगळं वेगळं असं उपक्रम त्या माध्यमातून आयोजित केलेला आहे. विचार संवर्धन महोत्सवाचे जे काय आमचे सर्व सहकारी आहेत यांचं आणि विशेषतः डॉक्टर संजय कांबळे सरांचं विशेष आभार आणि धन्यवाद द्यावे लागतील की अशा प्रकारची आपण जयंतीच्या माध्यमातून जी विचाराची शिदोरी आपण देत आहोत. यावर्षीचं एक साम्य हे आगळं वेगळं आहे. खऱ्या अर्थानं आपल्या कळंब शहरात तर आहेच आहे, आपल्या राज्यात नव्हे देशामध्ये ही पहिली वेळ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शिवछत्रपती महाराजांचं आपण हे साहित्य संमेलन आयोजित करतो. आणि शिवछत्रपती राजांचे विचार 18 पगड जातीसाठी कसे म्हणजे उपयोगाचे होते हे या माध्यमातून आपल्याला पोचवायचं काम केलेलं आहे. तरी आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सर्वांचा आपला सहभाग राहणार आहे आणि कळंब शहरवासियासाठी एक निश्चित विचाराची शिदोरी त्यांना मिळणार आहे. एवढं मी याबद्दल बोलतो. धन्यवाद. या जगामध्ये काही महापुरुष झाले की ज्यांच्या कार्याची उंची सांगता येणार नाही.
जगासाठी असे काही महापुरुष झाले की ज्यांच्या कार्याची किंवा ज्यांच्या कार्यामुळं जगातील जी माणसं आहेत, जे जीव मात्र आहेत, की ते एका विषमतेत म्हणा, दुःखात म्हणा जगत होती, पण त्यांच्या त्या कार्याच्यामुळं त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. या येणाऱ्या 2025च्या विश्व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं खरं म्हटलं तर आगळं वेगळं असं जगावेगळं म्हणता येईल आपल्याला. यांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्यांचेच दैवत म्हणून आपण ज्याला नेहमी नतमस्तक होतो असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचं जे साहित्य आहे, वेगवेगळ्या लेखकाचं, वेगवेगळ्या विचारवंताचं, ते सगळे साहित्याचे ग्रंथ म्हणा, पुस्तकं म्हणा आपल्याला वाचता येणार आहेत, पाहता येणार आहेत. आणि या विषयावर महाराष्ट्रामध्ये जी माणसं अभ्यासू आहेत, आता मग अशी कांबळे सरांनी सांगितलं की इथं व्याख्यान देणारी जी माणसं आहेत ती एकापेक्षा एकाहुनी बळी रे अशी म्हणजे मोठी माणसं आहेत. वैचारिकदृष्ट्या ही जी चळवळ आहे समाजासाठी अत्यावश्यक आहे. आज आपण सगळ्याला माहिती आहे पदोपदी समाजामध्ये विषमता, आणि या समाजाचं स्वरूप पाहिलं तर प्रत्येक मनुष्य प्रत्येकाला मोकळ्या मनानं बोलायला भीतोय. आलं का लक्षात? आणि म्हणून करता हे स्वरूप प्राथमिकदृष्ट्या पहिलं असेल, पण समाजासाठी एक आदर्शवत आणि यामुळं समाज घडू शकेल अशी अपेक्षा आपण करूया. आता 11 आणि 12 बरोबर आहे एप्रिलला कळमनगरीमध्ये आपल्या सर्वांच्या वतीनं, विशेषतः या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष आणि आपल्या सर्वांचं आदर्श व्यक्तिमत्व संजयजी कांबळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आपण सर्व मिळून पुढे आणत आहोत. आणि म्हणून करता मी सर्वांना विनंती करेल, प्रार्थना करेल, आवाहन करेल की शिवाजी महाराजांचे विचार समाजाच्या विषयी, विशेषतः आंबेडकर हे आपलं दैवत आहे, संविधान ज्यांनी तयार केलं त्यांच्याविषयी आपण आता मगाशी कोणीतरी सांगितलं की 14 तळ्याच्या भाषणामध्ये आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हे छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवराय असा घोष करायचे. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये आस्था होती, प्रेम होतं. एवढं मोठं कार्य आणि त्या कार्याचं साहित्य आपल्याला वाचण्यासाठी मिळणार आहे, पाहण्यासाठी मिळणार आहे, विचार आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि या ज्ञानाचा, या सगळ्या विचाराचा आपण लाभ घ्यावा ही विनंती. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आदरणीय सर्व पत्रकार, त्यामध्ये आमचे आवडते बालाजी बाप्पा, आमचे माधवसिंग राजपूत, आमचे सहकारी गाडगे सर, मुसद्दीक भाई काजी, आणि या ठिकाणी आपण ज्या कारणास्तव हजर झालोत त्या निमित्तानं कांबळे सरनं जी ही पत्रकार परिषद आयोजित केली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण
यापूर्वी आम्ही अनेक जयंत्या काढल्या, जयंत्या बघितल्या, परंतु त्या काळातला आमच्या काळातला जो स्पिरिट होता, जो एकोपा होता, जो सर्व जाती धर्माचा एकोपा होता, आमचे मित्रमंडळी सगळे आम्ही एकत्र मिळून सर्व कार्यक्रम आयोजित करीत होतो आणि तोच वसा कायम ठेवून आम्ही कांबळे सरांना सांगितलं की ह्या जयंत्या बंद करा. महापुरुषांचे विचार जोपर्यंत तरुण मुलामध्ये रुजणार नाहीत, तरुणाची फळी जोपर्यंत तयार होणार नाही, कारण देशाचं नेतृत्व करणारी ही तरुण पिढीच असते, त्याच्यामुळं प्रत्येक समाजामध्ये तरुणाची फळी ही आपापल्या नेत्याच्या विचाराची तयार झाली पाहिजे आणि ती फळी तयार करण्याचं खरं काम प्राध्यापक संजय कांबळे सरांनी केलेलं आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे घाटगे सर आहेत, त्या ठिकाणी सर आहेत आमचे, त्यानं सांगितलं की ह्या जयंत्या बंद करा, नाचणं गाणं हे बंद करा. आता बरेच वर्ष झाली, तर हे कशासाठी करायचं, संमेलनं कशासाठी घ्यायची, आपण बाहेरची माणसं कशासाठी बोलवायची आणि त्यांच्याकडून आपण काय घ्यायचं आणि कोणची पिढी निर्माण करायची, हे जोपर्यंत आम्ही या तरुण पिढीला मार्गदर्शन करणार नाहीत तोपर्यंत या देशाचं राज्य, या देशामध्ये समानता एकता नांदू शकत नाही. आणि ते मोलाचं काम कांबळे सरांना हाती घेतलेलं आहे. जयंती उत्सव समितीच्या वतीनं आम्ही सर्वांना मिळून असं सरनं सांगितलं की आंबेडकर जयंतीमध्ये आपल्याला एखादा नवीन प्रयोग करता येईल का. ज्या काळामध्ये आम्हाला काही हे कळत नसताना ज्यावेळेस आम्ही आमच्या दलित समाजाच्या नेत्यांची त्यावेळेस भाषणं ऐकायचो, त्यावेळेस सगळे तरुण पोर आमचे पेटून उठायचे. शिवाजी महाराजांची केवळ कांबळे सरामुळं आज आमच्या घरामध्ये पूर्वीपासून फक्त बाबासाहेब आंबेडकरांचाच फोटो होता, परंतु ज्यावेळेस मुलं हुशार झाली, वाचू लागली, पुस्तकं लिहू लागली, साहित्यिक चळवळ उभा करू लागले, त्यावेळेस आमच्या घरामध्ये बाबासाहेबांच्या नंतर शाहू महाराजांचं फोटो आला, त्यानंतर छत्रपती शिवरायांचा फोटो आला, महात्मा फुलेंचा फोटो आला, त्यानंतर बुद्धाचा फोटो आला. हे फार मोठं काम आहे. प्रत्येक घरामध्ये आम्ही गेल्यानंतर पूर्वी आम्हाला एकच फोटो दिसत असायचा, आता आम्हाला आमची छाती भरून येते की आमच्यामध्ये काहीतरी आमच्या मुलांमध्ये सुधारणा झालेली आहे. आणि त्यासाठी हे साहित्य संमेलन या तरुण पिढीसाठी एक आदर्श दाखविण्यासारखं काम आम्ही सर्व समाजानं मिळून हे केलेलं आहे. आणि याच्याही पुढे आम्ही दरवर्षी 1920ला बाबासाहेबांनं ज्यावेळेस मुकनायक मासिक काढलं, आम्ही मुख्य आहोत परंतु आमचा नायक कुणी नाही, हे मुकनायक बाबासाहेबानं 1920ला त्या साली काढलं. आणि तो पुरस्कार कांबळे सरासारख्या माणसानं जे समाजासाठी म्हणजे कशाचीही तमानं बाळगता, जसे बाबासाहेबांची लेखणी, बाबासाहेब म्हणायचे ब्रेन आणि पेन ह्या दोन वस्तू अशा आहेत की त्या बंदुकीच्या गोळीपेक्षाही श्रेष्ठ आहेत. म्हणून त्या काळामध्ये त्याने सांगितलं की हे मुख्य माणसं आहेत,
दलित समाजातले, त्यांना बोलता येत नाही. त्यांचं गाऱ्हाणं मांडण्यासाठी म्हणून हे पाक्षिक बाबासाहेबांनी काढले आणि त्याचा पुरस्कार यावेळेस आम्ही 2 पत्रकाराला गेल्या वर्षी ठरलं होतं, परंतु काही अपहार्य कारणामुळं आम्ही तो देऊ शकलो नाही. परंतु ह्या वर्षी या साहित्य संमेलनामध्ये, शिवाजी महाराजांच्या साहित्य संमेलनामध्ये हा 2 पत्रकाराचा पुरस्कार आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आणि इथून आमची वाटचाल बाप्पा अशीच राहील की सर्वसमावेशक